केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा। मराठी हा भारताचा अभिमान आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी माणसांचं अभिनंदन। देशाच्या सांस्कृतिक इतिहासात मराठीचं मोठं योगदान, पंतप्रधान मोदींची एक्सपोस्ट। माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके। समस्त मराठी जनांचं हार्दिक अभिनंदन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्सपोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आभार मानले। माय मराठीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध। नितीन गडकरी यांची एक्सपोस्ट। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार। देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास जगभर पोहोचेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही तोपर्यंत संसदेत मराठी भाषेत भाषण करेन असं ठरवलं होतं। सुनील तटकरेंचं वक्तव्य। केंद्र सरकारचे आभार मानले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय फक्त जुमला ठरू नये, नाना पटोले यांची टीका। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने नाशिकमध्ये शिवसेनेचा जल्लोष। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मराठी भाषेचा विजय असोच्या घोषणा दिल्या। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने चेंबूर मनसेच्या वतीने जल्लोष। फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंचेही आभार मानले। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। पुणे आणि कोकणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या नेमण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार। ठाण्यामध्ये आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। जितेंद्र आव्हाड, राजन विचारे महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार असल्याची माहिती। जालन्यामध्ये आज मनोज जरांगेंच्या कार्यालयाचं उद्घाटन। नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणार। कार्यालयाचं छत्रपती भवनचं नामकरण। धावपटू अविनाश साबळे, माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेंना 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। दिनेश लाड यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून पुरस्कार जाहीर। कर्नाटकमध्ये ऑफ रोड नॅशनल लेव्हल स्पर्धेचा थरार। 2 मराठमोळ्या खेळाडूंचा सन्मान। मालाडच्या सुभाष उतेकर आणि साताऱ्यातील पराग पाटील यांच्या टीम दानवला सर्वोत्तम पारितोषिक। महात्मा गांधी रत्न अवॉर्ड 2024 डीवाय फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि समाजसेविका प्रियंका सोरगेंना प्रदान। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना ठाण्यामध्ये दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी एबीपी नेटवर्कचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर यांचा लक्ष्मी माता पुरस्कारानं सन्मान। महोत्सवाचं काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन। 2007 मध्ये एबीपी माझाचे संपादक झाला। निर्भीड पण दिलखुलास, भेदक पण स्पष्ट, शैलीदार पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पुतळ्याचं रोह्यामध्ये अनावरण। कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे उपस्थित। थायलंडची फुलं तुळजाभवानी चरणी। 1 टन फुलांनी तुळजाभवानी देवीचा गाभारा सजला। थायलंडच्या व्हाईट ऑर्किड अँथुरियम फुलांनी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा सजला। ठाण्यातील 250 वर्ष प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान असलेल्या घंटाळी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। महिलांनी देवीची सामूहिक आरती केली। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात बैठी पूजा। ही पूजा संजीव मुनीश्वर यांनी बांधली। सिल्वर ओकवर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। इंदापुरातून शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील लढणार का याकडे लक्ष। हर्षवर्धन पाटील 4 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता।
6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार. ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळेल असं वाटत नाही ते दुसऱ्या पक्षात जातात. हर्षवर्धन यांना भास होतोय पवारांसोबत जाऊन फायदा होईल. भाजपच्या चंद्रकांत पाटलांची हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका. हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असल्यानं त्यांना तिकिटासाठी अडचण. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळावी. गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार. मनसेकडून संदीप देशपांडे वरळीतून लढणार असल्याचीही चर्चा. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दसऱ्यापूर्वी येण्याची शक्यता. महायुतीमध्ये 10 ते 12 जागा सोडल्या तर जागा वाटपावर एकमत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा निष्ठेच्या वर गेल्यास काही पर्याय उरत नाही. भाजपकडून तिकीट मिळणार नाही म्हणून जे दुसऱ्या पक्षाचा आधार घेतात त्यांनी तसं करू नये. हर्षवर्धन पाटील यांच्यावरून चंद्रकांत पाटील यांचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन. निलेश राणे शिवसेनेत येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांनी रिपाईसोबत यावं. आपण नेतृत्व सोडायला तयार. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. रिपाई नेते रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत रिपाईला 8 ते 10 जागा मिळाव्यात. आठवलेंची मागणी. विधानसभेमध्ये शिवसेना 100हून अधिक जागा लढवणार. आमदार संजय गायकवाड यांना विश्वास. अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. मिलिंद नार्वेकरांनी आशा आणि गीता गवळी यांची भेट घेतली. गीता गवळी भायखळा विधानसभा लढवण्यास इच्छुक. पीआरपी कवाडे गटाची महायुतीकडे विधानसभेसाठी 15 जागांची मागणी. तसंच घटक पक्षांची बैठक लवकर घ्या आणि चर्चा करा अशीही मागणी केली. सोलापूरच्या माढा विधानसभेत यंदा ऊस दराचा मुद्दा रंगणार. ऊस दरावरून अभिजित पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यात चढाओढ. पहिल्यांदा ऊसाला 3.5 रुपयांचा दर देऊन अभिजित पाटलांनी बबन शिंदे आणि इतर स्पर्धकांवर मात केली. गुहागर विधानसभेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीची मागणी. या जागेबाबत आज निर्णयाची शक्यता. तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांची माहिती. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शरद पवार यांच्या सांगली दौऱ्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग. शरद पवारांना भेटण्यासाठी विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांची लगबग. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला. सोलापूरच्या मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घटस्थापनेपासून गाव भेट दौरा सुरू केला. सीताराम मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही. 15 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.